नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान उपवासाचे साबुदाणा वडे पाहणार आहोत। सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही असे साबुदाणा वडे बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा मी छोट्या आकाराचे 4 आलू घेतलेले आहे उकडून। आता मॅशरच्या सहाय्याने छान मऊसूत आपण हे आलू तयार करून घेऊया। बघा मऊसूत छान आपला आलू तयार झालेला आहे। बघा छान व्यवस्थित झालेला आहे तयार। त्यानंतर मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा हा आपण आवश्यकतेनुसार त्यामध्ये घालूया। आपल्याला छान घट्टसर अशी बघा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा आता राहिलेला जो साबुदाणा आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया। बघा साबुदाणा आता राहिलेला आहे तो घालून देऊया आणि काही शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे अर्धा वाटी ते घालूया आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे बारीक कट करून घेतलेले आहेत त्या घालूया। त्यानंतर 1 चम्मच त्यामध्ये जिरं घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मी लाल तिखट घालत आहे अर्धा चम्मच। तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये तुम्ही कढीपत्ता किंवा लिंबूचा रस थोडीशी साखर सुद्धा घालू शकता, त्यामुळे चवीला छान येते। आणि अर्धा वाटी मी जाडसर शेंगदाण्याची भरड होती ती सुद्धा घालून घेते। बघा छान मस्त घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे। हाताला तेल लावून आपल्याला हव्या त्या आकाराचे तुम्ही छान मस्त वडे तयार करून घेऊया। बघा म्हणजे मध्यम आकाराची मी अशा वडे हातावर अशी थापून घेत आहे। बघा व्यवस्थित तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे तयार करू शकता, जाड पातळ तुम्हाला जसे हवे तसे लागत असणार। बघा व्यवस्थित मस्त छान असा वडा आपला तयार झालेला आहे। मिश्रण घट्टसर झाल्यामुळे आपले वडे जे आहेत ते तेलकट होत नाही, तेल कमी लागतं वड्यांना। बघा आता अशाच पद्धतीने मी दुसरा वडा तुम्हाला बनवून दाखवते। बघा छान असा वडा तयार झालेला आहे मस्त। एवढ्या मिश्रणातून बघा 8 ते 9 वडे तयार झालेले आहेत। आता आपण वडे तळायला घेऊया। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडासा तुकडा टाकल्यानंतर लगेच वरती येतो आहे, तर आपलं तेल वडे तळण्यासाठी तयार आहे। बघा आता कढईमध्ये 2 ते 3 वडे आपण सोडूया। भरपूर प्रमाणात वडे सोडले तर तेल थंड होईल आणि वडे आपले जास्त तेल पितील। बघा 2 ते 3 वडे पुरेसे आहे याच्यामध्ये कढईमध्ये। वडे थोडे कडक झाल्यानंतर आपण पलटून घेऊया। बघा व्यवस्थित आता वडे थोडे कडक झालेले आहेत। आता वडे आपण पलटून घेऊया। बघा एक एक वडा करून आपण पलटून घेऊया, त्यामुळे दोन्ही बाजूने छान मस्त वडे शिजल्या जातील। वरून छान कुरकुरीत आतमधून छान मस्त मऊसूत असे वडे आपले तयार होतात। बघा किती छान मस्त आपले वडे तयार झालेले आहेत। मस्त आपले चमचमीत असे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत। यानंतर उपवासासाठी तुम्ही घरीच असे साबुदाणा वडे तयार करून पहा। बघा किती छान साबुदाणा वडा तयार झालेला आहे आपला। आता वडे संपूर्ण शिजलेले आहे संपूर्ण बाजूने। त्यानंतर आपण हे वडे आता एका डिशमध्ये काढून घेऊया। मस्त वडे आपले तयार झालेले आहेत। वडे आता आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तयार करून घेऊया वड्याची। आता जे राहिलेले वडे आहेत ते सुद्धा आपण तयार करून घेऊया। बघा मस्त वडे आपले मस्त दुसरी बॅच पण सुद्धा वड्याची आपली तयार आहे। हे सुद्धा आता आपण वडे एका डिशमध्ये काढून घेऊया। आता आपले वडे तयार झालेले आहेत। त्यानंतर आपण वड्यासाठी लागणारी मस्त छान शेंगदाण्याची चटणी तयार करूया। बघा भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी अर्धी वाटी। त्यानंतर अर्धा चम्मच त्यामध्ये लिंबूचा रस घेतलेला आहे 1 चम्मच। हिरवी मिरची घेतलेली आहे 1,
चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी दही घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्सरच्या पॉटमध्ये फिरून घेऊया. बघा आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आता आपण शेंगदाण्याच्या चटणीसाठी तडका तयार करून घेऊया. तेल घेतलेलं आहे 1 चम्मचमध्ये आणि जिरं घातलेलं आहे अर्धा चम्मच आणि 1 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे. आता हा तडका आपण चटणीमध्ये घालून घेऊया. छान आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. बघा तिखटचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला थोडीशी गोड आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. बघा शेंगदाण्याची छान चटपटीत अशी आपली चटणी तयार आहे. मस्त. चला आता डिशमध्ये घेऊया. बघा शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे मी आणि गरमागरम वडे आपले तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा की मला रेसिपी कशी वाटली आहे. थँक्यू.